श्री वीरशैव गणेश मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथील श्री वीरशैव गणेश मंडळाला अनेक वर्षांची परंपरा असून श्री वीरशैव गणेश मंडळ यांच्या वतीने दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तसेच उपस्थित भक्त मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निरपत्रेवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोपामुद्रा, आनेवार कुबडे, बीट जमादार सुशील कुबडे, पोलीस हवालदार पवार, करंडे, वारकड गुरुजी, शिवचंद्र वारकड, विठ्ठली सातकर, सुरेश मामा बास्टे, संजय बारकड, डॉक्टर लोणे, बाबूराव शेकापुरे, केशव साखरे, पांडुरंग होळगे, सदाशिव मठपती, शिवहार महाराज, माणिक काळम, पोलीस पाटील विश्वभर मोरे, संभाजी इसादकर, गजानन साखरे, पत्रकार लक्ष्मण कांबळे, नंदीग्राम ब्लड बँक नांदेडचे कर्मचारी विष्णू गाडगे, जनसंपर्क अधिकारी कुलदीप राजभोज, महेश सूर्यवंशी, साक्षी काळे, ऐश्वर्या तोंडचिरे, श्री वीरशैव गणेश मंडळाचे गोविंद शेकापूर अध्यक्ष, मणमत पांडुरंग डांगे उपाध्यक्ष, बालाप्रसाद होळगे सचिव, रामेश्वर वारकड कोषाध्यक्ष, परमेश्वर पोटजळे, ओमप्रकाश पोटजळे, रामेश्वर इसादकर, शिवदास डांगे, शिवसांब शेकापुरे, रामकिशन होळगे, अशोक होळगे, लक्ष्मण डांगे, गोविंद डांगे यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती। MS26 नांदेड न्यूज साठी संपादक लक्ष्मण भिसे, नांदेड। मंगल मूर्ती। आज आपण या ठिकाणी वीरशैव गणेश मंडळ, वीरशैव गणेश मंडळ मोठी लाठी या ठिकाणी त्यांनी कौतुकास्पद आणि दुसऱ्याला आदर्श घडवून द्यावा असा उपक्रम गेले 9-10 दिवस झालं राबवत आहेत। मी वेळोवेळी जर उस्माननगर मध्ये सर्वात जास्त भेटी कुठे दिल्या असतील तर ह्या मंडळाला दिल्या आहेत। कारण ज्या ठिकाणी शांतता आहे, ज्या ठिकाणी करमत, ज्या ठिकाणी वाद्य नाही, ज्या ठिकाणी डीजे मुक्त आहे, कालच ह्या मंडळाचा माननीय नांदेड जिल्ह्याचे SP अविनाश कुमार सर यांच्या हस्ते तर मंडळाचा सत्कार मान सन्मान करण्यात आलेला आहे। परिस्थितीपत्र त्यासाठी सर्वांची जोरदार टाळी। तसंच आज जे वारकर सरांनी सांगितलं की जे सर्वात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते आहे रक्तदान। एखाद्याचा जीव वाचू शकतो याचं जवळून अनुभव आम्हाला पण आहे। जो रोड ॲक्सिडेंट होतात त्यामध्ये रक्तप्रवाह जास्त होतो। जर त्याला सर्वात अगोदर काय लागत असेल तर ते लागतं रक्त, ते लागतं ब्लड। आणि खरंच मोलाचं योगदान आहे। आणि ह्या नंदीग्राम रक्तपेढीचं पण मी या उस्माननगर या ठिकाणी स्वागत करतो। यांनी पण चांगला उपक्रम आपल्या हाकेला हाक देऊन काही वेळ न वाया घालता या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्या या ठिकाणी आलेत, त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। आणि एक नाही तर आपल्या हद्दीमध्ये जवळपास 38 गणपती मंडळ हे डीजे मुक्त, पर्यावरण पूरक असे आहेत। त्यांचा सत्कार आपण SP साहेब यांच्या मार्फत केलेला आहे। यांचा आदर्श दुसऱ्या मंडळाने घ्यावे हीच आमची अपेक्षा आहे आणि घेतील। आदर्श हा सांगून निर्माण होत नसतो, आदर्श हा वागून निर्माण होत असतो। आपण म्हणतो छत्रपती संभाजीराजे म्हणतो, छत्रपती संभाजीराजे जन्माला येण्यासाठी वडील हा सिंह असावा लागतो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सारखा। त्यासाठी इथं सांगून जमत नाही तर ते वागून निर्माण होत असतात। यातून एक चांगलं उदाहरण किंवा चांगला आदर्श या गणेश मंडळाने दिलेला आहे। एवढं मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।